माझे नाव युवराज बंदिश गोरेगावकर. मी इयत्ता 4वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव राजाराम शेडे विद्यालय आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे लबाड लांडगा बकरी आणि तिचे काय कोकरे होते. आहे एका जंगलाच्या बाहेर एक झोपडी होती. त्या झोपडीत बकरी आणि तिचे काय कोकरे राहत होते. बकरी अन्न आणायला बाहेर जायची. एका दिवशी बकरीला माहिती होते इथे लबाड लांडगा राहतो. म्हणून ती मुलांना बोलून गेली, मुलांनो मी अन्न आणायला बाहेर चालले आहे. तुम्ही अनोळखी माणसाला आतमध्ये घेऊ नका. पण एक कोकरू म्हणाला, आई आम्हाला कसं समजणार की तू आली आहेस. तर बकरी म्हणाली, मी असा आवाज काढेल, दार उघडा बाळांनो तुमची आई आली. तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. तुमच्यासाठी छान खाऊ असं बोलून ती टोपली उचलून गेली. झोपडीच्या बाहेर लबाड लांडगा ही सर्व गोष्ट ऐकत होता. तो म्हणाला, असं वय. मग तो बकरी गेली तसंच तो दारासमोर आला आणि बोलू लागला जे बकरी गाणं म्हणली ते, दार उघडा बाळांनो तुमची आई आली. तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. पर एक कोकरू म्हणाले की आई आली. पर एक कोकरू म्हणाला की हा आईचा आवाज नाही आहे, हा बेडका सारखा आवाज आहे, दार उघडू नका. मग तो परत तेच बोलला, दार उघडा बाळांनो तुमची आई आली. तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. मग एक कोकरू म्हणाला, अरे आपली आई एवढं. सगळे कोकरू म्हणायला लागले, आई तर आली. पण एक कोकरू म्हणाला की दार उघडू नका, आई एवढं लवकर कशी येऊ शकते. लांडग्याने ऐकले. मग तो परत मध खाऊन परत आला आणि म्हणू लागला तेच गाणं, दार उघडा बाळांनो तुमची आई आली. तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. तुमच्यासाठी छान खाऊ पण घेऊन आली. पण परत कोकरू म्हणायला लागले, आई आली. परत एक कोकरू म्हणाला, खाली बघा. परत एक काळे पाय दिसले होते त्यांना, म्हणून त्या लोकांनी दरवाजा उघडला नाही. मग लबाड लांडगा किराणावाल्याच्या दुकानात गेला. किराणावाला झोपला होता. मग त्याने पिठाच्या गोणीत पाय टाकून परत तो झोपडीजवळ आला आणि तेच गाणं बोलू लागला, दार उघडा बाळांनो तुमची आई आली. तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. व परत सगळे कोकरू म्हणायला लागले, आई आली. मग त्यांनी दरवाजा उघडला. बघितलं तर लबाड लांडगा होता. लबाड लांडगा बोलला, मी तुम्हाला खाणार. मग काही कोकरे कपाटात लपत होते. काही कोकरे खुर्चीच्या खाली. काय कोकरे टेबलच्या खाली लपत होते. मग असं एक एक करून त्यांनी पकडला आणि तो निघाला. आणि तो रस्त्यामध्ये त्याला ताणला. मग तो रस्त्यामध्ये त्याला झोप आली म्हणून तो झोपून गेला. मग ती बकरी घरी आली. बघितलं तर कोणच नव्हते घरी. पण एक कोकरू उरला होता. त्यांनी सांगितलं की लबाड लांडगा आलेला, काय भावांना घेऊन गेला. म्हणून बकरी त्याला शोधत जिथं लबाड लांडगा झोपले तिथं आला आणि ती गोणी कापून त्यामध्ये दगड भरली आणि लपून गेली साईडला. आणि लबाड लांडगा उठून ती गोणी घेऊन जायला लागला. आणि लबाड लांडगा रस्त्यात बोलू लागला,
हे किती जड आहे गोणी, वाटते चांगलंच आहे आज जेवण. मग त्याला तहान लागली म्हणून तो पाणी प्यायला गेलो. म्हणून मग तो नदीमध्ये वाहून गेला आणि बोलतो, वाचवा वाचवा मला वाचवा. मग बकरी बोलते, तू माझ्या पिल्लाला घेऊन गेला ना, मी कशाला वाचू. सर झालं.